झालं.
ए माद आणा जरा इकडं. पाणी नाही आले बाईक मला किती वेळा टाकल्या. आलं पाणी आलंय. सगळी एकत्र होत्यात बारीक मला सगळी त्याची देवरामध्ये बेकार आहे. देवरामला सगळी केलं ना उद्योग मागाशी. दीड माग अरे आपणच असं नाही गाळ घ्यायला. डेंजर आहे डेंजर. असं काही झालं नाही ते जावायला जोडलं नाही. किती लांब झालंय कुठेश्वरवरून. हा का टाका गाळा टाका. दिसतच नाही माणूस. कोण कोणाला जोडत नाही. पाहुणा माणूस नाही जोडत कोण नाही. प्रत्येक घरातला माणूस बी जोडला जातोय. अरे बाप Ini
आणि ऐक ना याचा वरडा बरं का ते बॉम्ब. माझं नाव मी प्रथमतः तुम्हाला कळवित आहे, सांगत आहे. मी दोंडूशेठ पिलाजी मराडे, कोल्हेवाडी. आणि या कोल्हेवाडी गावची आदर्श परंपरा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये सत्वशील राजा हरिश्चंद्राच्या पर्वत रांगांमध्ये ऐका ना आणि भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये, भैरवनाथाच्या क्षेत्रामध्ये चालत आलेला हा पारंपरिक रूढी आणि आदिवासी समाजातील पारंपरिक कार्यक्रम फार वर्षापूर्वीपासून चालत आलेला हा शिमगा. पूर्वी काळी आमच्या गावामध्ये सकाराम हरिउंडे असतील, मोहम्मदबाई शेख असतील, कोंडीबा रेवजी घोडे असतील, अशी गाणी गाणारी शिमग्याला माणसं होती. प्रतिसाद देणारे सर्व ग्रामस्थ आणि आजूबाजू परिसरातून आलेले सर्व पै पाहुणे या होळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हजर राहतात. आणि चालीरूढी रीतीप्रमाणे ही परंपरा कायमस्वरूपी आमच्या या गावातील तरुण मित्रांनी खरोखर हातात घेतलेली आहे आणि इथून पुढे ही परंपरा अशी चालू ठेवणार आहेत. अशी परंपरा पुढेही होणार नाही आणि मागेही होणार नाही, अशी ही या गावचा एक ग्रुप, एक गट आणि एक विचार असा हा गाव आहे. आणि या भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये हा होळीचा कार्यक्रम अति आनंदाने आज या ठिकाणी पार पडला. मग गोटी उचलण्याचा असेल, भैरवनाथाचा एक वारा आला असेल, त्यांनी या ठिकाणी गोटी उचलली असेल, समाजाला काहीतरी प्रबोधन केलं असेल असे, आणि टिप्प्यांचा डाव हा अति आनंदाने, आणि महिलांची गाणी रात्री फुल प्रमाणामध्ये या ठिकाणी झाली. सर्वांचं मी, सर्व कोल्हेवाडी ग्रामस्थांचं मी वैयक्तिक माझ्या सर्व तरुण मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आणि त्यांनी हा कार्यक्रम भरभरून असा या ठिकाणी स्वइच्छानं आणि अति दिलखुश मनानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गालगोट न लावता कार्यक्रमाची पूर्णपणे या ठिकाणी सांगता गेली. इथून पुढे परंपरा चालू राहील अशी ग्वाही देतो आणि या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. पाहुण्यांना बोलायचे. विजय तू माईक द्या ना, माईक द्या त्यांना. माईक घ्या. मंडळी, कुठून आले तुम्ही आम्ही आलो बॉम्बेवरनं. आणि काय कार्यक्रम कसा हा वाटतो? कार्यक्रम जो पारंपरिक पद्धतीचा जो हा शिमग्याचा कार्यक्रम आहे, होळीचा कार्यक्रम आहे, त्यातल्या त्यात गोटी उचलण्याचा कार्यक्रम आहे. हा जो प्रथमतः पारंपरिक कार्यक्रम फक्त आणि फक्त या कोल्हेवाडी गावातच बघायला भेटतो. आताच्या काळामध्ये जर समजा कृत्रिम पद्धतीची होळी खेळायची असेल तर ते दुसरीकडे, पण जर गाव एकदम प्रॉपर आदिवासी गाव आणि सगळ्या ग्रामस्थ मंडळीचं गाव बघितलं आणि त्या पद्धतीची पारंपरिक पद्धतीची होळी झाली तर ती फक्त कोल्हेवाडीमध्ये बनते. त्यामुळे आम्ही आवर्जून मुंबईकर आणि इतर सगळेजण ही होळी बघण्यासाठी हमेशा या दर वर्षाप्रमाणे इकडे उपस्थित असतो आणि या होळीचा आनंद घेतो. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मुंबईमध्ये इव्हेंट होतात, पैसे देऊन इव्हेंट होतात, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. होळीचे इव्हेंट असतात, हो. असतात. हा इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? फ्री? हा एकदम पारंपरिक पद्धतीचा जो फ्री इव्हेंट आहे, याच्याने मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य याला कोणतीही हानी पोहोचत नाही आणि एकदम व्यवस्थित पद्धतशीरपणे हसतमुखाने हा सण साजरा केला जातो. त्यामुळे या सगळ्या गावकरी मंडळींचे आम्ही धन्यवाद आणि आभार मानतो. शिवाजी महाराज की जय.
जय शिवाजी बस, बस, झालं, सगळं. जय बिरसा मुंडा